नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. नगर परिषद दिग्रजचे शिक्षण सभापती डॉक्टर संजय बंग यांनी स्वीकारला पदभार. नगर परिषद दिग्रजच्या सर्व शाळांमध्ये वर्ग 5वा होणार सुरू. प्रभार स्वीकारता डॉक्टर संजय बंग यांची मोठी घोषणा. तर नगर परिषदेच्या अध्यक्षा पंचशीला इंगोले यांनी सुद्धा दिली मान्यता. आज दिनांक 20 जानेवारी रोजी नगर परिषद दिग्रजचे शिक्षण सभापती डॉक्टर संजय बंग यांनी सोबत संविधान घेऊन शिक्षण विभागात प्रवेश घेऊन सभापती पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी शिक्षण समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. पदभार स्वीकारताच डॉक्टर संजय बंग यांनी 2026-27-17 पासून नगर परिषदेच्या प्रत्येक शाळेत वर्ग 5वा सुरू करण्याचा संकल्प केला. यावेळी डॉक्टर संजय बंग यांनी याबाबत नगराध्यक्षा पंचशीला वाल्मिक इंगोले यांना अवगत केले असून त्यांनी सुद्धा प्रस्तावाचे स्वागत केले आहे. नमस्कार. आज दिनांक 20 तारखेला आम्ही आमच्या शिक्षण समितीने दिग्रजची जी शिक्षण समिती आहे, आज आम्ही येथे आमचा पदभार स्वीकारला. आज आम्ही संविधान ज्या संविधानाने आम्हाला संविधानिक अधिकार दिले त्या संविधानाला घेऊन आज आम्ही इथे नगर परिषदमध्ये प्रवेश, आम्ही आमचे सगळे सहकारी आम्ही सगळे मिळून आज आम्ही इथे प्रवेश घेतला. व यानंतर आम्ही ते जे संविधान होते, हे संविधान आम्ही या कक्षाला आम्ही सुपूर्त केलं. आम्ही सगळ्यांनी अशी विनंती केली की ज्या नगर परिषदच्या शाळेमध्ये इयत्ता 4थी आहे, तिथे यंदा 2026-27 याच वर्षी प्रत्येक नगर परिषदच्या शाळेमध्ये इयत्ता 5वी सुरू करण्यात यावी. आणि यासाठी आज आम्ही मुख्याधिकारी साहेब, आपल्या नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व आमचे गटनेता श्री बाळू जाधव यांना आज आम्ही एक निवेदन दिले आहे. आणि 100% येणाऱ्या या सत्रात 26-27 या सत्रात दिग्रजच्या सर्व नगर परिषदच्या शाळेमध्ये इयत्ता 5वी सुरू होईल याची मला खात्री आहे. धन्यवाद. आज दिनांक 20 जानेवारी 2026ला शिक्षण सभापती डॉक्टर बंगसाहेब यांनी आज पदभार स्वीकारला शिक्षण सभापती म्हणून. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करते. त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देते. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेच मला एक वर्ग 5वी हे उघडण्यासाठी नगर परिषदमध्ये शाळांमध्ये एक प्रस्ताव दिला. लगेच त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली आणि याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देते. आणि पुढील कार्यासाठी सुद्धा खूप खूप त्यांना शुभेच्छा देऊन नगर परिषद दिग्रज या अंतर्गत ज्या शाळा आहेत, त्या शाळांमध्ये पुढील सत्रामध्ये आम्ही ज्या शाळेमध्ये 5वा वर्ग सुरू आहे, ज्या शाळेत 5वा वर्ग नाही, अशा ठिकाणी आम्ही सेमी वर्गाचे किंवा जसं जमल तसे आम्ही 5व्या वर्गाचं वर्ग सुरू करणार आहोत. जेणेकरून जे तळागाळातील जे लोक आहे, गरीब वर्गाचे मुलं आहे तिथे शिकत असतात, त्या सर्वांना तिथे चांगलं शिक्षण घेता यावं, यासाठी आम्ही हा विचार करू पुढील सत्रासाठी. धन्यवाद. आज 20 तारीख को शिक्षण सभापति का जो पदभार बंग सर ने जो संभाला है हमारी पूरी टीम के साथ में, तो सर को मैं सबसे पहले तो दिली मुबारकबाद देना चाहती हूँ उनके इस पद के लिए. और सर ने जो कहा है कि जहाँ 4th स्टैंडर्ड है वहाँ पे हमें इसी साल 2026-27 में 5th स्टैंडर्ड लाना है, तो हमको इसी साल में इम्प्लीमेंट करना है. और हमारी पूरी टीम सर के साथ में है. आज 20 तारीख, तर 20 तारखेला शिक्षण समिती सभापतीपदी बंग सरांनी पदभार स्वीकारलेला आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा पंचशीलाताई इंगोले मॅडम यांना आम्ही एक आढावा दिलेला आहे. त्यामध्ये सरांनी सांगितलेलं आहे की 4थी नंतर 5वीची जो वर्ग आहे तो सुरू करायचा आहे. तर नक्कीच 2026 मध्ये हे काम पूर्ण होईल आणि आम्ही सर्व जे टीम आहे यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू. आणि यानंतर सर्व नगर परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्यामधील गुणवत्तापूर्ण शिक्षण नक्कीच येईल अशी मी आशा बाळगते. धन्यवाद.
आज दिनांक 20 तारखेला शिक्षण सभापती म्हणून डॉक्टर संजय बंग सरांनी पदभार हा स्वीकारलेला आहे. त्यांना सभापती जो पदभार स्वीकारलेला आहे त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. तसेच मी आज महिला व बाल विकास सभापतीमध्ये पदभार स्वीकारलेला आहे. मी यामध्ये महिलांच्या ज्या सर्व योजना आहे त्या योजनांचा सर्व महिलांना लाभ देईल, तसेच आपल्या संपूर्ण बालकांचा विकास घडवून आणेल ही आश्वासन देते. सर्वांना खूप खूप धन्यवाद. आज दिग्रस शहरामध्ये ती शैक्षणिक क्रांती घडवून आणणारे सन्माननीय डॉक्टर संजयजी बंग साहेब यांनी दिग्रस नगरपालिकेचा शिक्षण सभापतीचा पदभार स्वीकारलेला आहे. त्यांच्या पदभार स्वीकारल्याबरोबरच दिग्रस शहरामध्ये अतिशय क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतलेला आहे. ज्या ठिकाणी नगरपालिकेच्या 4थ्या वर्गापर्यंत जी शाळा आहेत त्या ठिकाणी भविष्यामध्ये 26 आणि 27च्या शैक्षणिक सत्रामध्ये त्या ठिकाणी मराठी माध्यम सेमी इंग्लिश माध्यमाच्या 5व्या वर्गापासूनच्या शाळा सुरू होतील. भविष्यामध्ये दिग्रसवासियांकरिता अतिशय महत्त्वाचा क्षण आजच्या दिवशी सन्माननीय सभापती साहेबांनी आपल्या दिग्रसवासियांसाठी एक चांगलं मार्गदर्शन आणि चांगलं शैक्षणिक क्रांती पुन्हा नगरपालिकेच्या सर्व गोरगरीब जनते मजूर वर्गाच्या पाल्यांना या ठिकाणी चांगलं दर्जेदार शिक्षण देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. त्याबद्दल मी सुद्धा त्यांचे आभारी मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.